सटाण्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले नाशिक शहरातून अटक। दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सटाणा शहरात भागशी रोड परिसरातील शरदनगर व समर्थनगर या ठिकाणी असलेल्या बंद घरांचे दरवाजांचे कडीकोंडे तोडून सुमारे 1,15,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। सदरबाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांनी जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्धचे नावगड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची देहबोली व गुन्हा करण्याची पद्धत तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सराईत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीररित्या समजले। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाचे पथक सदर आरोपींचे सध्याचे राहण्याचे ठाव ठिकाणाबाबत गोपनीय माहिती प्राप्त करीत असताना यातील आरोपी हे नाशिक रोड येथील के.जे. मेहता हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असल्याची उपयुक्त माहिती मिळाली। त्याप्रमाणे सदर ठिकाणावर पाळत ठेवून घरफोडी करणारे खालील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। 1. संजय तुकाराम गायकवाड वय 40 वर्ष, दुसरा आरोपी राजू म्हसू शिंदे वय 50 वर्ष, सुनील जगन्नाथ जाधव वय 25 वर्ष आणि सागर सुरेश शिंदे वय 20 वर्ष। सदर आरोपींना सटाणा पोलीस ठाणेकडील वरील घरफोडीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। सदर आरोपींच्या कब्जातून वरील गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।